तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एक नवी क्रांती उदयास आली. विजय थलपती यांचा पक्ष, नवीन पक्ष, या पक्षाने मारलेली मजल हा खूप मोठा चर्चेचा विषय सध्या भारतीय राजकारणामध्ये चालू आहे. आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी माणसांच्या मनामध्ये एक साम्य प्रतिक्रिया येते, ती म्हणजे जे विजय थलपती यांना जमलं ते सन्माननीय राजसाहेबांना का नाही जमलं. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहोत. मी तुषार डेके, तुम्ही पाहताय मराठी थिंग. तामिळनाडू आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यातील राजकीय समीकरणं ही खूप वेगळी आहेत. महाराष्ट्र एक सुसंस्कृत संतांच्या विचारांचं आणि पुरोगामी महाराष्ट्र, त्यासोबतच तामिळनाडू एक असं राज्य या ठिकाणी कायमच चित्रपट आणि राजकारण यांचं एक जुनं नातं आहे. त्याच्यामुळं दोन्ही राजकारणामध्ये एक वेगळीच विषमता दिसून येते. तरी पाहायला गेलं, विजय थलापती अभिनय क्षेत्रातील एक उत्कृष्ट कलाकार, त्यासोबतच जर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातील मराठी अस्मिता जपणारा नेता सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे पण सुद्धा एक उत्तम कलाकार, म्हणजे व्यंगचित्रकार. दोघांमध्ये एकच गोष्ट साम्य आहे, ती म्हणजे एक उत्तुंग असे कलाकार. विजय थलापती यांचा जो राजकीय प्रवास आहे, गेली 2 वर्ष या तामिळनाडूच्या राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर आपली TVK पार्टीच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत आपला आवाज पोचवला. आणि आज जर तुम्ही पाहताय, जे मोठं यश पाहताय, त्याचा हा निकाल आहे. विजय थलापती एक तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील, साऊथ चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द आजपर्यंत सर्वांना लोक अवगत होती. परंतु त्यांचं खरं वास्तव्य पाहायला गेलं तर 2009 ते या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विजय मक्कम यकम या संघटनेमार्फत त्यांनी अतिशय खूप चांगल्या प्रकारची ग्राउंड लेवलवरती जी गरजूंसाठी सामाजिक कामं केली. त्यानंतर मोठी संघटना स्थापन करून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी असंख्य खूप साऱ्या गोष्टी राबवल्या, त्या सामाजिक गोष्टी होत्या. त्यानंतर 2024 त्यांनी ह्या प्रामुख्याने तामिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यानंतरच एक सभा घेतली. त्या सभेमध्ये खरोखरच त्यांना असा प्रकारचा प्रतिसाद मिळाला. तो प्रतिसाद पाहून फक्त तामिळनाडू नाही तर संपूर्ण भारतीय राजकारणामध्ये खळबळ माजली होती. लाखोंच्या संख्येने या सभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा अशी त्यांच्या मार्फत झाली होती. जी सभा जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरे जेव्हा पण सभा घेतात तेव्हा ग्राउंड्स, मैदानं अपुरी पडतात. अशी सभा राजसाहेब ठाकरेसुद्धा आजपर्यंत घेत आहेत. परंतु त्या सभेंचं परिवर्तन मतामध्ये झालं नाही, हे एक मोठं दुर्दैव आहे. तर खरं सांगायला गेलं तर विजय थलापती यांना जो विजय मिळाला आहे, हा विजय तिथल्या तरुण पिढीला, तिथली जनता त्यांना आकर्षण करणारा हा विजय आहे. त्यांच्यामुळंच हा विजय थलापतीला मिळाला हा विजय आहे. कारण तिथली अस्मिता आणि तिथलं काही गोष्टी यांना प्रेरित होऊन तिथल्या जनतेने आपला खरा नायक त्यांनी ओळखलेला आहे. कारण तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एक गोष्ट कायमच दर्शवतात, ती म्हणजे सिने क्षेत्रातील कलाकार. जर तुम्ही पाहायला गेलात तर जयललिता, MJ करुणानिधी अशा प्रकारचे नेते हे सिने अभिनयापासून त्यांची सुरुवात झाली आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं वर्चस्व होतं. तेही पोकळी भरून काढण्यासाठी त्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले. राज ठाकरे आणि विजय थलापती यांच्यामध्ये काही गोष्टीमध्ये साम्य आहे, पण जर खरं पाहायला गेलं की मराठी माणसाची अस्मिता, मराठी भाषेचा अभिमान, स्वाभिमान ह्या गोष्टीसाठी एकमेव लढणारा आताच्या काळातील एकमेव नेता म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, हे कोणी नाकारू शकत नाही. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जेव्हा स्थापन झाला, त्या स्थापनेच्या सुरुवातीला ज्या प्रकारचा प्रतिसाद सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना मिळाला होता, तो प्रतिसाद पाहता त्या ठिकाणी असं वाटत होतं की राजकीय क्षेत्रातील, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील नवा एक पक्ष आणि नवा एक उमदा नेता महाराष्ट्राला नक्कीच लाभेल आणि महाराष्ट्राचं त्यांच्या हातून कायमच मोठी क्रांती घडेल. परंतु दुर्दैव त्या नेत्याचं नाही, दुर्दैव होतं ते आपल्या मराठी माणसांचं. कारण आपल्या एवढ्या मोठ्या
आणि अस्मिता जपणाऱ्या नेत्याला कुठेतरी मराठी माणसांनी मतपेटीतून नाकारलं. परंतु हा एकमेव माणूस आहे त्याने आजपर्यंत कधीच मतपेटीकडे पाहिलं नाही, परंतु मराठी माणसासाठी, मराठी विद्यार्थ्यांसाठी, मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या ओळखीसाठी कायमच रस्त्यावरती येऊन त्याने आपल्या पक्षामार्फत त्यांची कामगिरी आपण पाहतच आहोत. तर साम्य करायला गेलं, तुलना करायला गेलात तर तुलना होऊ शकत नाही, कारण विजय थलापतीची कारकीर्द वेगळी आणि राजसाहेब ठाकरेंची कारकीर्द वेगळी आहे. त्याच्यामुळं लोकांनी हे विचार करणं गरजेचं आहे की ज्या प्रकारे विजय थलापती यांनी आपल्या तामिळनाडू भाषिक लोकांना आपल्या राज्याचं महत्त्व आणि आपल्या भाषेचं महत्त्व, अस्मिता, आपल्या भाषेबद्दल अस्मिताची जागृती करून दिली, त्याचप्रमाणे तिथल्या युवकांनी लोकांनी जे प्रेम दिलं आहे तेच प्रेम महाराष्ट्रात सुद्धा अपेक्षित आहे. जर क्रांती घडवून आणायचं असेल तर मराठी माणसांनी या ठिकाणी पावलं उचलणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात, एवढं मात्र नक्की.